नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मंडळी, एका वारकऱ्याची बायको स्वतःचं शरीर विकायला का तयार झाली ही स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, ही स्टोरी ऐकल्यानंतर तुमच्या सुद्धा डोळ्यामधून अश्रूंच्या धारा वाहतील. अक्षरशः मंडळी, तुमचं सुद्धा काळीज गोठून गेल्याशिवाय राहणार नाही की त्या वारकऱ्याची बायको स्वतःचा देह एका व्यापाऱ्याला, एका रस्त्यावरच्या दुकानदाराला विकायला तयार झाली. अक्षरशः मंडळी, डोळ्यामधून गळ अश्रूंच्या धारा वाहतील. तोच पांडुरंग तो पंढरीमध्ये उभा आहे, कटीवरती हात ठेवून उभा आहे, विटेवरती उभा आहे. आणि आषाढी कार्तिकीला अलोट अशी गर्दी त्याचे दर्शन घेण्यासाठी होते. आणि त्याच पांडुरंगाचा भक्त, त्याच पांडुरंगाचा एक वारकरी माऊली, अक्षरशः कंठामधून शब्द फुटत नाहीयेत की त्या वारकऱ्याची बायको स्वतःचा देह विकण्यासाठी तयार झाली. नेमकी काय वेळ आली त्या माऊलीवरती, नेमकं घडलं काय, या प्रसंगामधून आपण बघूयात. तुम्ही जर नवीन असाल, पहिल्यांदाच हे आपलं श्री स्वामी आज्ञा हे चॅनल बघत असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा. मंडळी, कोण होता तो वारकरी आणि रात्रीच्या 1 ते 1:30 वाजता त्या वारकऱ्याची बायको स्वतःचा देह, स्वतःचं शरीर 2 तासासाठी त्या दुकानदाराला विकायला तयार झाली. सांगतोय, कंठ दाटून येतोय हा व्हिडिओ सादर करीत असताना. बघा ना, तो करुणेचा सागर, विटेवरचा मालक, तो वात्सल्य सिंधू, कटेवरती हात ठेवून तो विटेवरती उभा आहे. हातामध्ये कुठलंही शस्त्र नाही, परंतु या जगामध्ये घडलेलं पाप, पुण्य, कोणाचं कर्म, त्या सगळ्यांचा हिशोब मात्र तो व्यवस्थित ठेवतोय. मंडळी, त्याच पांडुरंगाचा एक वारकरी, एक संत, एक अगदी गरीब परिस्थितीमधला, स्वतःची एक झोपडी होती आणि दोघेजण नवरा बायको त्या ठिकाणी सुखाने राहत होते. मंडळी, घरची परिस्थिती फार हालाकीची आणि अगदी कापड विणण्याचे, कापड तयार करण्याचे ते काम करत होते. आषाढी वारी जवळ आली. आषाढी एकादशीला पंढरपूरला वारकरी आले. दिंड्या, पालख्या, सगळा काही तो नयनरम्य सोहळा झाला. आणि एकादशीचं दर्शन घेऊन वारकरी परत जाऊ लागले. आणि परत जात असताना 4 वारकरी या वारकऱ्याच्या, म्हणजे या संताच्या घरी आले. बघा मंडळी, या संताच्या घरी आले. एकादशीचा तो दिवस होता आणि त्या ठिकाणी ते वारकरी आल्यानंतर आपलं गरिबीतनं, त्यांच्या म्हणजे चटई वगैरे हातरायला काहीही नव्हतं, त्याने आपलं एक साधं पोतडं बाहेर टाकलं. त्याच्यावरती ते वारकरी बसले. हातामध्ये टाळ मृदुंग होता, विणा होता आणि त्या विटेवरच्या मालकाचं नामस्मरण करत होते. मंडळी, त्या वारकऱ्याने घरामधून आपले गुळाचे 4 खडे आणले. त्या प्रत्येक वारकऱ्याला दिले आणि प्यायला थोडंसं पाणी दिलं. आणि त्याच ठिकाणी ते सगळे वारकरी मंडळी त्या विटेवरच्या मालकाच्या भजनामध्ये रमले. आणि या संताची मात्र बायको घरामध्ये होती. संध्याकाळ होत आली, रात्रीच्या 9-10 वाजल्या आणि हे मात्र वारकरी सगळे त्या पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालेले होते. आणि आतमध्ये त्या एका वारकऱ्याची बायको झोपडीमध्ये आपलं ते भजन ऐकत थांबलेली. आणि तेवढ्यात तिचा पती घरामध्ये येतो आणि बोलतो की अगं, सगळे वारकरी आज आता भजनामध्ये इतके दंगलेले आहेत की आता यांना फराळ नसेल तरी चालेल, परंतु उद्या मात्र द्वादशी आहे आणि उद्याच्या यांचा स्वयंपाक आपल्याला बनवावा लागेल. यांची जेवणाची, उद्याची उपवास सोडायची काहीतरी तयारी करावी लागेल. तेव्हा ती बायको हो बोलते की मी काहीतरी करते आणि उद्याची वारकऱ्यांची जेवणाची सोय करते. मंडळी, रात्रीच्या 12 वाजलेल्या. घरामध्ये कशाचा पिठाचा, अन्नाचा, धान्याचा कशाचा कणही नाही. आणि अशा वेळी मात्र रात्रीच ही बायको निघाली. त्या गावामध्ये एक तुळशीदास नावाचं एक दुकानदार राहत होता. मंडळी, स्टोरी कोणत्या संताची आहे तेही तुमच्या लक्षामध्ये येईल. फक्त हा व्हिडिओ तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघा. ती जी त्या वारकऱ्याची पत्नी आहे, ती तुळशीदास नावाच्या त्या दुकानदाराच्या दुकानाच्या बाहेर गेली. दुकानदार आतमध्ये झोपलेला होता. रात्रीच्या 12 वाजून गेलेल्या होत्या आणि दरवाजाची कडी ह्या मात्र या संताच्या बायकोने वाजवली. आणि त्या क्षणी आतमधून दरवाजा उघडण्यात आला. तो तुळशीदास दुकानदार बाहेर बघू लागला, कोण आहे इतक्या रात्रीचं. तेव्हा मंडळी, ही जी त्या संताची बायको होती, त्या वारकऱ्याची बायको होती, तिनं सांगितलं की मी आहे. त्या तुळशीदास दुकानदारानं त्या बाहेर आलेल्या महिलेला ओळखलं. का आला इतक्या रात्रीचं त्यानं प्रश्न केला. तेव्हा ती बोलली, ती थोडंसं आम्हाला किराणा पाहिजे होता, थोडासा बाजार न्यायचा होता. तो बोलला की ठीक आहे, पैसे आणलेत का? तेव्हा ती बोलली की नाही हो. मग तो बोलला, मग आता रात्रीचं जाऊन झोप ना, का आता माझ्या घरी जेवायला आलीस का? तेव्हा ती बोलली की अहो दादा,
माझ्यासाठी स्वतःसाठी किंवा माझ्या घरच्यांसाठी, माझ्या पतीसाठी, माझ्या मुलाबाळांसाठी नाही हो राशन मागत. आमच्या घरी वारकरी आलेत आणि उद्या त्यांची जेवणाची सोय मला काहीही करून करावी लागते. थोडंसं तांदूळ द्या, थोडंसं तेल द्या आणि खिरीसाठी थोडंसं गहू द्या. मी तुमचे पैसे नाही ठेवणार, बाकीची पहिली उधारही ठेवणार नाही. काहीही करून तुमचे पैसे आम्ही देऊ. परंतु तो जो दुकानदार आहे तो बोलला की नाही, अजिबात जमणार नाही. पैसे आणले असतील तर इथे थांबा, नाही तर चल निघ, असं तो एकेरी सुद्धा बोलला. मंडळी, तो दरवाजा खाली घेतला त्यानं आणि तो परत झोपी गेला. आता मात्र ही त्या वारकऱ्याची बायको 4 पावले पुढे गेली आणि परत विचार आला की परत जाणार कुठं, अजून याच दुकानदाराचे आपण हातापाया पाडायचं. म्हणून ती परत आली, परत दरवाजा वाजवला आणि परत त्या दुकानदारानं दरवाजा उघडला. ही जी पत्नी आहे त्या वारकऱ्याची ती गयावया करू लागली, अहो आमच्यामध्ये वारकरी आले आहेत आमच्या घरी, काहीही करा, मी तुमचं पाहिजे ते काम करते, असं ती बोलू लागली. ती माऊली मात्र मंडळी व्याकुळ झाली, त्या दुकानदाराला विनवू लागली की दादा, मी तुमचं काहीही काम करते, परंतु आज तुम्ही आम्हाला ते राशन आहे ते किराणा धान्य द्यावं लागतंय. आता मात्र हा जो तुळशीदास दुकानदार आहे मंडळी बघा, याचं नाव तुळशीदास होतं, परंतु नियत मात्र बोकडाची होती. ह्याचं मन बदललं. त्यानं कंदील पेटवला आणि बघू लागला की सुंदर ती त्या वारकऱ्याची पत्नी, इतकं देखणं रूप की अगदी त्या इंद्राच्या अप्सरेला, त्या मेनकेला लाजवेल असं ते रूप. त्या कंदिलाच्या उजेडानं त्या माऊलीचा चेहरा मात्र अजून खुलून दिसत होता. त्याच्या मनामध्ये पाप वासना जागृत झाली आणि तो बोलला की ठीक आहे, ठीक आहे, मी तुम्हाला किराणा देतो, असं म्हणून त्यानं त्या किराण्याचं गाठोडं बांधलं. आणि तेव्हा जी त्या वारकऱ्याची बायको ते गाठोडं घ्यायला हात पुढे करते, तेव्हा तो त्या गाठोड्यावरती हात ठेवतो आणि बोलतो की शब्द पाळावा लागेल, तुम्ही बोललाय की तुमचं मी पाहिजे ते काम करेन. तेव्हा ती बोलली की हो दादा, मी कुणाचं कर्ज ठेवणार नाही, तुमचं कर्ज फेडूनच आम्ही मरेल, काहीही करून 10-12 दिवसामध्ये या 4-8 दिवसामध्ये मी तुमचं पैसे देईन. तेव्हा तो बोलला की नाही, मला पैसे नकोत, तुम्ही बोललाय की मी तुमचं पाहिजे ते काम करेन, तुम्ही फक्त 2 तास तुमचं शरीर मला द्यावं लागेल. आता 12 वाजलेत, घरी जाऊ शकता, तुम्ही किराणा ठेवून परत येऊ शकता, परंतु 2 तासासाठी तुमचं शरीर मला हवं आहे. मी तुमची अगोदरची जी उधारी आहे तीही अगोदरची ती मांडलेली उधारी सुद्धा खोडून टाकतो आणि आताचाही 1ही रुपया घेत नाही. आता मंडळी, ती जी माऊली आहे तिच्या डोळ्यामध्ये टचकन अश्रू आले. तिनं ते गाठोडं किराण्याचं घेतलं. ती बोलली की हो, मी परत येईल. ते गाठोडं घेतलं आणि परत घराकडे जाऊ लागली. मंडळी, डोळ्यामधून अश्रू येत होते की आता करायचं काय. आयुष्यभर आपल्या पतीशी एकनिष्ठ राहिली. स्वतःचा पती सोडून या जगामधल्या प्रत्येक पुरुषाला बाप पाहुणे बाहू मानलं. घरच्यांनी, आई वडिलांनी ज्याच्यासोबत लग्न लावून दिलं त्यालाच मनापासून पती मानलं. आणि आज ही काय वेळ आली त्या एका पतिव्रतेवरती. त्या किराणाच्या बदल्यामध्ये स्वतःचं शरीर तिनं ते 2 तासाला द्यायला विकायला कबूल झाली. माऊली ती घरी आली, बांगड्या वगैरे वाजल्या आणि आता मात्र तिच्या पतीला समजलं की आपली पत्नी आता राशन किराणा घेऊन आलेली असेल. तो झोपडीमध्ये आला. बाहेर आपलं ते आलेले 4 वारकरी पाहुणे ते मात्र त्या विटेवरच्या मालकाच्या भजनामध्ये रमलेलेच होते. आता तो आतमध्ये आला. बघतोय तर काय, पत्नीनं किराणा सामान तर आणलेलं होतं, परंतु ते मात्र त्या झोपडीच्या कोपऱ्यामध्ये बसून रडत होते. अक्षरशः तिला हुंदके फुटत होते, परंतु तो रडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून ती माऊली अक्षरशः आपला पदर आहे त्या पदराचा बोळा तयार करून तोंडामध्ये कोंबून रडत होती, हुंदके देत होती. तो जवळ गेला आणि विचारलं की काय झालं रडायला. मंडळी, त्या माऊलीनं सांगितलं की काय करणार धनी, मी तुम्हाला शब्द दिलेला होता आणि वारकऱ्यांना उद्याच्याला उपाशी कसं पाठवायचं, पैसे नव्हते आणि याच्या बदल्यामध्ये मी 2 तासासाठी माझं शरीर विकायला त्या दुकानदाराला हो बोलले. हे शब्द फक्त त्या वारकऱ्यांना ऐकले आणि माऊली काय, अक्षरशः एखाद्या झाडावरचं एखादं फळ तुटून जसं खाली पडावं तसा तो वारकरी गपकन खाली बसला. त्याच्याही डोळ्यामध्ये अश्रू आले. तो देवाला बोलू लागला की देवा, एकनिष्ठ राहिलो, आयुष्यभर तुझी सेवा केली रे. हे रामा, आयुष्यभर तुझं नाम मुखामध्ये घेतलं आणि माझ्यावरती ही वेळ का.
माझ्यासारख्या संत सज्जनाच्या बायकोवरती ही वेळ का यावी? केवळ धान्यासाठी, अन्नधान्यासाठी स्वतःचं शरीर तिला विकायसाठी तयार व्हावं लागलं. आता मंडळी झालं, परंतु तो एवढंच बोलला की ठीक आहे, माझ्या प्रारब्धामधले काहीतरी पूर्वजन्मीचं कर्म याच्यामध्ये आडवं येत असेल, काहीतरी पाप असेल, म्हणून मी हे सगळं भोगतोय. ठीक आहे, तू दिलेला शब्द पाळ, असं त्या बायकोला बोलला. मंडळी, तोपर्यंत बाहेर पाऊस सुरू झाला. ती बायको बिचारी उठली, बाहेर डोकावलं आणि परत घरामध्ये आली. तेव्हा तो बोलला की ठीक आहे, तू जा आता, तू दिलेला शब्द त्या दुकानदाराला पाळ. तू तुझं जे शरीर विकलेलं आहे तर त्यासाठी 2 तासासाठी तू त्याच्याकडे जा आणि त्याची सहचरणी म्हणून राहा. 2 तासासाठी त्याची सहचरणी म्हणून राहा. परंतु ती बोलली की धनी, आता बाहेर पाऊस आहे, पाऊस चालू आहे. अक्षरशः मंडळी, तो जो तिचा पती आहे, तो वारकरी आहे, त्यानं थोडंसं कापड घरामधलं घेतलं, आपल्या पत्नीच्या डोक्यावरती ठेवलं आणि तो बोलला की अगं, तुझं पाय भरतील आणि पाय भरतील आणि परत आता तू त्या ठिकाणी त्या दुकानदाराच्या बिछाण्यावरती गेल्यानंतर त्याचा बिछाना ओला होईल, चिखल लागेल. मी असं करतो, तुला उचलून तिथपर्यंत नेतो. एवढं काही लांब दुकान नाही. मंडळी, अक्षरशः त्या वारकऱ्यानं स्वतःच्या पत्नीला उचलून घेतलं आणि रात्री 1, 1:15 वाजता त्या दुकानाच्या बाहेर निघून त्या वरांड्यामध्ये ठेवलं. बघा मंडळी, ती बोलली की धनी, आता तुम्ही जाऊ शकता. अक्षरशः मंडळी, त्या दोघांच्याही डोळ्यामधून अश्रू घळघळ वाहत होते. ते मात्र पत्नी आपलं स्वतःचं अश्रू पुसत होते. हा जो वारकरी आहे, हा वारकरी आपल्या पत्नीला त्या दुकानाच्या बाहेर सोडून परत जाऊ लागला आणि तो देवाशी एवढंच बोलत होता की देवा, काय ही वेळ आली रे, आणि अख्खं जग, सगळी ही लोक मला नामर्द म्हणतील की हा वारकरी, हा विटेवरच्या मालकाचा वारकरी सेवक आणि ह्याची बायको शरीर विकायला तयार झालीये. वाचव रे देवा माझ्या इज्जतीला, असं तो बोलला. आणि मंडळी, हे जे अंतकरणातलं दुःख आहे, हे मात्र सगळं काही त्या धरित्री मातेला मात्र समजत होतं, कारण ती पायाखाली होती. आपल्या लेकरांना स्वतःवरती तारून ती मात्र स्थिर होती, परंतु स्थिर असणारी ती धरित्री मात्रा, तिला मात्र हे सगळं काही समजलं. तिला सुद्धा सहन झालं नाही, तिला सुद्धा कंप सुटला, ती थरथरू लागली. आणि अक्षरशः मंडळी, त्या धरित्री मातेची ती कंपनं पंढरपूरच्या त्या विठ्ठलापर्यंत जाऊन पोहोचली, असं म्हणायला हरकत नाही. ती बोलली की देवा पांडुरंगा, आषाढी कार्तिकीला लाखो वारकऱ्यांची अलोट अशी गर्दी तुझ्याकडे होतीये. लाखो वारकरी स्वतःचा माथा तुझ्या चरणाजवळ टेकायला येतात, तुला करुणेचा सागर बोलतात, तुला सर्वस्व मानतात, तुला वात्सल्य सिंधू बोलतात. मग विठ्ठला, मग बा विठ्ठला, जर तुझ्या भक्ताच्या बायकोला जर स्वतःचा देह विकावा लागला, स्वतःचं शरीर विकावं लागलं, तर ही सगळी लोक तुला करुणेचा सागर कसं बोलतील, वात्सल्य सिंधू म्हणून तुझ्याकडे कसं बघतील रे देवा पांडुरंगा. असं ते कंपन त्या धरती माता ती जी आहे, तर ती त्या पांडुरंगाशी बोलत होती. ते कंपनाच्या माध्यमातून त्या पांडुरंगापर्यंत पोहोचलं असेल. आणि अक्षरशः मंडळी, पुढं घडलं काय नीट ऐका. ती जी वारकऱ्याची बायको आहे, तिनं दरवाजा वाजवला, आतमध्ये गेली. आतमध्ये तो तुळशीदास मात्र उत्सुकतेने बसलेला होता, अगदी एखाद्या बोकडासारखा टपून, की त्या संताची, त्या वारकऱ्याची बायको कधी आतमध्ये येते आणि कधी तिला मिठीमध्ये घेतोय, कधी तिचा उपभोग घेतोय. तीव्र इच्छा त्याला झालेली होती. आणि ती जी वारकऱ्याची पत्नी आहे, ती आतमध्ये आली. त्यानं कंदिलाचा उजेड लावला आणि ती बिछाण्यावरती मात्र त्या वारकऱ्याची बायको बसली. थोड्या वेळ तो तिच्याशी बोलू लागला आणि नंतर मात्र त्याचं लक्ष गेलं की तिच्या पायाकडे. बाहेर तर एवढा पाऊस सुरू झालाय, चिखल झालाय, मग या बाईच्या पायाला थोडी कणभर सुद्धा माती कशी काय लागलेली नाही, त्याला प्रश्न पडला. त्यानं लगेच विचारलं. तेव्हा मंडळी, त्या माऊलीनं सांगितलं की तुमच्याकडे येणार आहे हे मी माझ्या धनीला, माझ्या पतीला सांगितलं, आणि तुमचा हा बिछाना, हे जे कपडे आहेत हे ओले होऊ नये म्हणून माझ्या पतीनं, म्हणून माझ्या नवऱ्यानं मला खांद्यावरती उचलून तुमच्या दुकानापर्यंत इथपर्यंत आणलं आणि आत्ताच ते सोडून बाहेर गेलेत. बघा मंडळी, क्षणार्धामध्ये त्या विटेवरच्या मालकानंच जी त्याची जी नियत आहे, त्याची जी भावना आहे मनातली, ती बदलली असं म्हणायला हरकत नाही. त्याने हात जोडले आणि बोलू लागला, बहीणबाई मला माफ कर, बहीणबाई मला माफ कर, असं म्हणून त्या वारकऱ्याच्या बायकोच्या त्या पायावरती त्यानं डोकं टेकलं. बहीणबाई मला माफ कर, मला नरकात जावं लागेल, मला नरकात जावं लागेल, असं तो बोलला. आणि मंडळी, काय त्या विटेवरच्या मालकानंच त्या मात्र दृष्ट
त्या दुकानदाराची नियत बदलली असं म्हणायला हरकत नाही. तो बोलला की हे मी पाप म्हणजे मला नरकामध्ये जावं लागेल, बहीणबाई तुम्हाला माफ कर. आणि अक्षरशः मंडळी त्यानं अजून किराणा भरला आणि अजून किराणा त्या वारकऱ्याच्या बायकोला दिला आणि बोलला की तुम्ही लगेच इथून जाऊ शकता, लगेच इथून जाऊ शकता. माझ्या पदरामध्ये हे पाप मी अजून वाढवून घेऊ शकत नाही. आणि अक्षरशः मंडळी तो थेट त्या वारकऱ्याच्या घराच्या दिशेने तो रात्रीचं धावू लागला. रात्रीच्या 1-1:30 वाजलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी जाऊन त्या वारकऱ्याच्या पायावरती डोकं टेकलं आणि म्हणाला मला माफ करा. तर बघा मंडळी, त्या वारकऱ्याचं पाय त्या दुकानदारानं धरल्यानंतर तो वारकरी एवढंच बोलला की कोण रे बाबा मी तुला माफ करणार. तो आपला तुमचा माझा सगळ्यांचा जगाचा मालक विटेवरती पंढरपूरमध्येच उभा आहे. तो बघतोय सगळं काही आणि तो सगळ्यांना माफ करतो. तू त्याची माफी माग. मंडळी अक्षरशः रडत रडत तो जो तुळशीदास नावाचा दुकानदार आहे तो मात्र व्याकुळ होऊन विनवणी करत होता त्या वारकऱ्याला, त्या संताला की मला माफ करा. तर बघा मंडळी, कोण होता तो संत सज्जन, कोण होता तो वारकरी. त्यांचं नाव आहे संत कबीर. संत कबीर यांच्या पत्नीची ही स्टोरी आहे मंडळी. तर मंडळी ही स्टोरी जी आहे ही सांगत असताना अक्षरशः कंठ दाटून येतोय. कंठामधून म्हणजे अक्षरशः काही वेळा शब्द सुद्धा फुटेनाशे होत आहेत. तरीही प्रयत्न केला ही स्टोरी मांडण्याचा, ही कथा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा. तर ही जर स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. जय जय रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी.